सावनेर तालुक्यातील सावंगी हेटी येथे एका मंदिराच्या परिसरात 7 ते 8 सिमेंटच्या पायऱ्या आणि बांधकाम साहित्य आढळून आल्याने खळबळ उडाली असून कोणतेही अंदाजपत्रक किंवा तांत्रिक मंजुरी नसताना हे काम अतिजलद गतीने उरकण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार बीडीओंकडे करण्यात आली आहे। सावंगी हेटी येथील ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांनी या नियमबाह्य कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सतीश नानवटकर यांच्या घरापासून ते बौद्ध विहार आणि माता मंदिरापर्यंतच्या नाली बांधकामासाठी आवश्यक असलेली मोजमाप पुस्तिका किंवा कोणतीही तांत्रिक कागदपत्रे उपलब्ध नसताना हे बांधकाम सुरू करण्यात आले होते। या प्रकरणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावनेर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। या संदर्भात सरपंच यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की या कामासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे 5 लाख रुपयांच्या निधीची मागणी वारंवार केली होती, मात्र निधी न मिळाल्याने आम्ही 15व्या वित्त आयोगातून हे काम करण्याचा निर्णय घेतला। दुसरीकडे सावनेर पंचायत समितीचे अभियंता सेलोटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बातमी लावा पण मी व्हिडिओ मुलाखत देऊ शकत नाही असे म्हणत कॅमेऱ्यासमोर येण्यास नकार दिलाय। आता या कामातील तांत्रिक त्रुटी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे आरोप प्रत्यारोप यावर प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। बाबूजी आपला परिचय सांगा। मी अशोक डवरे, सरपंच सावंगी हेटी। जे आपल्या हेटीचा जो येण्याचा रस्ता जो मंदिरापर्यंत तो खराब झाला त्याबाबत सांगा। तो रस्ता पूर्णतः खराब झालेला आहे आणि त्याची वारंवार तक्रारसुद्धा झाली आणि त्या तक्रारीवर तीर्थक्षेत्र पर्यटन नंदाजी देवस्थान हेटी या योजनेअंतर्गत तीर्थक्षेत्र मधून मंजूर झालेला आहे। मंजूर झालेला रस्ता त्याची इस्टिमेट बनवून PWT जेई लोखंडे मॅडमनी ते इस्टिमेट बनवली आणि काम चालू करायचं होतं, पण 1-2 महिन्यापासून ठेकेदार नियुक्त वर्क-ऑर्डर झाला असूनही अजूनपर्यंत त्या कामाला सुरुवात झाली नाही आणि त्या रस्त्यावर येणारे जाणारे यात्रेकरू आणि पुढे यात्राही आहे आणि येणारी यात्रा पाहून आणि येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाहतुकीचं पाहून आणि विद्यार्थी जे रस्त्यावर पडझड होते ती याच्या दुःखद खेद आहे की त्या रस्त्याचं काम पूर्ण व्हायला पाहिजे। आणि आमच्या ज्या ग्रामपंचायतमध्ये जे आता आमच्यावरचे आरोप रचले की सरपंच पैसे गमन करण्यासाठी हे कामं करते, तर मला हे म्हणायचं आहे की कोणची इस्टिमेट केल्याशिवाय कोणची काम करता येत नाही आणि त्याचा इस्टिमेट बनवायला आदेशही आम्हाला सांगावं लागते आणि त्या हिशोबानंच ते काम केलं जाते। त्याला प्रश्न काय तो एकाच वेळेचं काही 10 वेळा आपण ठराव घेणार नाही राहिलो। ठराव आपण घेतलेला आहे। आपण पाहत होतो मोठी रक्कम जर समजा शासनाकडून येत असली दलित वस्तीची तर त्याच्यातून काम घेता येत होतं, पण त्याच्यात आली नसल्यामुळं आपण ते 15 वित्त आयोगातून करण्याचं ठरवलं आणि करून घ्यायचं का त्या ठिकाणी बजरंगबलीचं मंदिर आहे, तिथं कोणत्याही हिशोबाचं म्हणजे दुर्गंधीचा वापर होत आहे तर एका मंदिराच्या ठिकाणी त्या होऊ नये यासाठी मी ते करण्याच्या तयारीत होतो। आणि त्याच्याचबरोबर आम्ही पाटीलबंदे साहेबाकडून पाईपलाईनची बी सुद्धा आम्ही इस्टिमेट बनवली आहे, तेही कामाला सुरुवात करणार होतो। आणि काहून का त्या याच्यात गडूळपाणी कुठं केलं, कोणाचं म्हणजे रोगराई आली किंवा गॅस्ट्रोचं प्रमाण वाढलं किंवा काही हानमुनी झाली तर त्याच्यात कसं आहे की या तक्रारकर्त्याने काम करायचंच नाही, कोणचंही काम करायचंच नाही। हे जे उत्ती होती या उत्तीनं ते प्रकरण खूप म्हणजे यानं कंप्लेंटापर्यंत झालं। त्याच्यात पत्रकारांनी सुद्धा काही आमच्या विरोधात ते सांगितलं, पण कोणतेही ठराव घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नाही। आणि त्या ठिकाणी जर समजा आता दूषित पाण्यामुळं जर समजा एखादा कोणी रोगराईनं मरण पावला तर जर समजा तो असं हानीमोत होऊ नये, पण जर झालं तर मी तक्रारदाराकडून त्याला मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यास ते पात्र राहील असं मी माझं तरी मत बोलते। पण असं होऊ नये भगवान चरणी मी प्रार्थना करतो का माझ्या गावाच्या ठिकाणी अशी कोणतीही दुर्घटना अनुचित घडू नये अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। आणि माझा सरपंच या नात्यानं आखरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत माझं कार्य करणं किंवा काम करणं हे माझं कर्तव्य समजतो आणि म्हणून मी त्या कामाला सुरुवात केली होती, पैसे गमन करण्यासाठी नाही।
माझ्याकडे भरपूर काही आहे आणि मी मला लोक 25 वर्ष सेवा दिली, 25 वर्षापासून मी सेवा करून राहिलो. गमन करण्याचा हिशोब राहिला असता तर मला 5 वर्षातच निपटून टाकलं असतं. मॅडम, ते हेटीला जे पाहिलं आपलं मटेरियल आलेलं आहे, पडलं आहे, त्याबाबत सविस्तर सांगा. त्याची आपण तक्रार केली आहे, त्याबाबत सविस्तर सांगा. मी सौ शारदा सहदेव माजरे, सावंगी हेटी उपसरपंच आणि दक्षता समिती सदस्य पण आहे, सावनेर तहसील. सर, मला म्हणजे माहिती पडलं की बा तिथे पाहिल्या आलेल्या आहे. पाहिल्या कशाबद्दल आहे, काम चालू होणार आहे, हे मला सुद्धा माहीत, म्हणजे असं बाहेरूनच माहीत पडलं, तिथूनच हेटीमधून. आणि मी पाहिलं तर खरोखर होतं. आणि मी तसंच आपल्या सचिव सरांना मी फोन केला. सचिव सरांनी मला सांगितलं की मी म्हटलं सरांनी की तुम्ही हे इस्टिमेट वगैरे कधी घेतली, म्हणजे कधी कामाचं इस्टिमेट काढली, ठराव केव्हा घेतला, प्रस्ताव केव्हा घेतला. त्या सरांनी मला सांगितलं की माझ्याकडं आहेच नाही ठराव आणि प्रस्ताव, कधीच घेतला नाही आपण. मी 1 वर्ष झाले आलेलो आहो इथं, या कामाबद्दल माझ्याजवळ काहीच माहिती नाही. आणि मी म्हटलं मग कशामधून काम करून राहिले, ते सरपंच साहेब करून राहिले म्हणतात, तर कशामधून करून राहिले. तर त्यांनी सांगितलं की हे 15 आयुक्तामधून घेतलेलं काम आहे. तर 15 आयुक्ताचा ठराव पण नाही घेतला. मी आता एवढे दिवसपासून तिथे दर मिटिंगला राहते, मी दर मिटिंगला राहून पण कधीच ठराव वगैरे नाही घेतला, प्रस्ताव नाही घेतला. आणि मी तशीच एक तक्रार लिहून, लेखी तक्रार घेऊन BDO सरांकडे आली. BDO सरांकडे आल्यानंतर BDO सरांना विचारलं मी की हे असं कसं काय. तिथे इरतकर सर पण होते. इरतकर सरांनी पण तेच सांगितलं की नाही, हे माझ्याकडून म्हणजे माझ्याजवळून ते ठराव वगैरे काहीच गेलेला नाही, काहीच प्रस्ताव नाही माझ्याकडं. आणि सचिव आणि सरपंच आणि BDO आणि जे इंजिनियर आहेत, हे 4 जण काम करणार होते म्हणून हे मला माहिती मिळाली. आणि सर, माझ्या तऱ्हेने कारण आम्ही एवढी मोठी बॉडी आहे 9 जणाची, पण 9 जणाच्या याच्यातून एकाला पण माहीत नव्हतं की हे काम चालू आहे म्हणून. अचानक कसं काय झालं आहे. आणि मी म्हटलं होतं सरपंच सरांना की आपण 15 आयुक्तामधले हे पैसे खर्च करू, आपण काहीतरी काम करू, तुमच्या घरी, तुमच्या गावात विकास करू, याही इकडे विकास करू, हेटीला आणि सावंगीला. पण सरपंच साहेबांनी हेच म्हटलं की नाही, ते पैसे खर्च नाही करायचे. आणि एकाएकी 2 दिवसात प्रशासक लागणार, आता बा एवढ्यातच कसं काय एकदम खर्च करायला लागलेले आहे. ते माझ्या डोक्यात आल्यानंतर मी हे कंप्लेंट दिली. आणि कंप्लेंट फक्त मी BDO सरांनाच नाही दिली, शिव सरांना पण दिली आणि आयुक्तालयाकडे पण दिली आणि आशिष भाऊला पण दिली. सरपंच साहेब किंवा हे अब्जार लावतात, अब्जार नाही तर काय सर, आमच्या सावंगीमध्ये 40 ते 50 लाखाचा घपला म्हणजे भ्रष्टाचार आहे. आणि भ्रष्टाचाराची चौकशी चालूच होती. अजून सबूत सगट मी नाही, निदान 100 वेळा मी म्हणजे हे दिले, तक्रार दिली BDO सरांकडं आणि शिव सरांकडं पण आहे. माझी तक्रार चालूच आहे. आमच्या गावामध्ये भरभक्कम भ्रष्टाचार आहे. आणि हे म्हणतात भ्रष्टाचार नाही आहे, हाही पण भ्रष्टाचारच होणार होता, पण मी रोखवला. आणि मी असल्या कारणानं तिथे भ्रष्टाचार होऊ देणार नाही. मी जिथपर्यंत तिथे आहे, सावंगीमध्ये आहे, तिथपर्यंत अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचार होऊ देणार नाही. हेच माझे 2 शब्द आहेत. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTP न्यूज मराठी, सावनेर, नागपूर.